नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. अनेकदा असं होतं की एखाद्यावर अन्याय होतोय हे डोळ्यासमोर दिसतं, पण आजूबाजूची चांगली माणसंही फक्त बघत राहतात, काहीच करत नाहीत. असं का होतं? चला, या शांततेमागचं, या मौनामागचं मानसशास्त्र आज समजून घेऊया. ही कहाणी सुरू होते 28 मे 2023 रोजी दिल्लीमध्ये. एका गजब बजलेल्या रस्त्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एक अत्यंत भयानक, थरकाप उडवणारी घटना घडली. हे आकडे आहेत साक्षी नावाच्या एका मुलीवर झालेल्या हल्ल्याचे, आणि हे ऐकून खरंच अंगावर काटा येतो. विचार करा, एक मुलगी, फक्त 2 मिनिटांचा वेळ, 40 पेक्षा जास्त वेळा तिच्यावर वार झाले, आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहणारे कमीत कमी 17 लोक तिथे होते. हे आकडे फक्त आकडे नाहीत, ते आपल्याला आतून हलवून टाकणारे प्रश्न आहेत. आता जरा या घटनेचा टाईमलाईन बघा. हल्ला जेमतेम 2 मिनिटात चालला. या काळात अनेक लोक आजूबाजूला होते. एका मुलाने तिला वाचवायचा प्रयत्न केला खरा, पण तोही लगेच निघून गेला. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हल्ल्यानंतर तब्बल अर्धा तास तिचा मृतदेह तसाच त्या रस्त्यावर पडून होता. पण साक्षीची घटना ही काही एकमेव घटना नाहीये. हा मानवी वागणुकीचा एक असा पॅटर्न आहे, एक असा नमुना आहे, जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात पुन्हा पुन्हा दिसून येतो. दिल्लीनंतर अगदी आपल्या पुण्यातही अशाच घटना घडल्या. पण ह्या बघ्याच्या भूमिकेची मुळं ना ती खूप खोलवर आहेत. ती आपल्याला थेट घेऊन जातात 1964 सालच्या एका घटनेकडे, ज्या घटनेने मानसशास्त्राला या विषयावर विचार करायला भाग पाडलं. इथे बघा, 1964 मध्ये न्यूयॉर्कमध्ये किटी जेनोवेस आणि 2023 मध्ये दिल्लीत साक्षी. जवळजवळ 60 वर्षांचं अंतर आहे, पण साम्य इतकं भयावह आहे की विचारू नका. दोन्ही घटनांमध्ये अनेक लोक साक्षीदार होते, पण मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. आणि यातूनच तोच एक प्रश्न पुन्हा उभा राहतो. खरंच लोकांमध्ये माणुसकी शिल्लक नाहीये, की या अशा वागण्यामागे काहीतरी वेगळं, काहीतरी मानसशास्त्रीय कारण असू शकतं? चला, याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेऊया. या सगळ्या निष्क्रियतेच्या रहस्याचं उत्तर आपल्याला मानसशास्त्रात मिळतं, आणि त्या उत्तराला एक नाव आहे बायस्टँडर इफेक्ट, म्हणजेच प्रेक्षक प्रभाव. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढे जास्त लोक बघायला उभे, तेवढी मदत मिळण्याची शक्यता कमी. ऐकायला विचित्र वाटतंय नाही का, पण हे खरं आहे. गर्दी आपल्याला मदत करण्याऐवजी आपल्याला निष्क्रिय बनवते. तर या मानसशास्त्रीय रहस्याचा शोध घेण्याचं श्रेय जातं बेब लताने आणि जॉन डार्ली या 2 संशोधकांना. त्यांनीच पहिल्यांदा या बायस्टँडर इफेक्टला ओळखलं आणि त्यावर सखोल अभ्यास केला. चला तर मग आता थोडं खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की हा बायस्टँडर इफेक्ट नक्की काम कसं करतो. आपलं मन आपल्याला कृती करण्यापासून नेमकं का रोखतं? लताने आणि डार्ली यांच्या संशोधनानुसार मदत करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला या 5 मानसिक टप्प्यांतून जावं लागतं, आणि यातल्या कोणत्याही एका टप्प्यावर जरी गाडी अडकली तरी ती व्यक्ती मदत करत नाही. ही निर्णय घेण्याची प्रक्रिया खरंच खूप नाजूक असते. आणि हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे खुद्द या संशोधकांच्या शब्दांतूनच स्पष्ट होतं. एक जरी पायरी चुकली तरी मदतीसाठी पुढे येणारे हात थांबतात. तर मग असं का होतं याची ना मानसशास्त्रज्ञ 2 मुख्य कारणं सांगतात. पहिलं आहे जबाबदारीचं विभाजन. म्हणजे काय की जेव्हा खूप लोक आजूबाजूला असतात ना, तेव्हा प्रत्येकाच्या मनात विचार येतो, अरे इतके सगळे जण आहेत, कोणीतरी दुसरं मदत करेलच की, मी कशाला पडू? आणि दुसरं कारण आहे सामाजिक प्रभाव. म्हणजे आपण आजूबाजूला बघतो, जर बाकीचे सगळे शांत असतील तर आपल्याही मनात येतं, कोणीच काही करत नाहीये म्हणजे कदाचित सिच्युएशन तितकी सिरियस नसेल. आपण कळपाप्रमाणे वागायला लागतो. या मानसिक कारणांसोबतच काही सामान्य भीती आणि सब्बीसुद्धा लोकांना थांबवतात. किटी जेनोवेस असो किंवा साक्षी, दोन्ही प्रकरणामध्ये साक्षीदारांनी जवळजवळ अशीच कारणं दिली होती. स्वतःला गुंतवून न घेण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती असते. ठीक आहे, समस्या तर समजली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे शांततेचं चक्र, हे मौन चक्र आपण तोडू शकतो का? यावर काही उपाय आहे का? चला बघूया. आणि गंमत म्हणजे यावरचा सर्वात मोठा आणि पहिला उपाय खूप सोपा आहे. तो म्हणजे बायस्टँडर इफेक्ट नावाची एक गोष्ट असते, हे फक्त माहीत असणं. ही जाणीवच आपल्याला त्यावर मात करण्यासाठी जागरूक बनवू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी कधी अशा परिस्थितीत सापडल्यास या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जागरूक राहणं, मी मदत करणार अशी जबाबदारी घेणं, आणि किमान आवाज उठवणं. एक आवाजही मोठा बदल घडवू शकतो. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करूया. समजा एखादी व्यक्ती स्वतःच अडचणीत आहे आणि तिला लोकांकडून मदतीची गरज आहे, तर काय करायला हवं? तज्ज्ञ सांगतात की गर्दीकडे पाहून मदतीसाठी ओरडण्याऐवजी त्या गर्दीतल्या कोणत्याही एका व्यक्तीला निवडा,
थेट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना मदतीसाठी सांगा. असं केल्याने ती जबाबदारी त्या एका व्यक्तीवर येते. फक्त एक व्यक्ती. जेव्हा आपण थेट एका व्यक्तीला मदतीसाठी सांगतो तेव्हा ती जबाबदारी वैयक्तिक आणि नैतिक बनते. अशा वेळी त्या व्यक्तीसाठी नाही म्हणणं खूप कठीण होऊन बसतं आणि मदत मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. शेवटी हा सगळा उहापोह आपल्याला एका मूळ आणि खूप खोल प्रश्नाकडे घेऊन येतो. एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपली एकमेकांप्रती काही जबाबदारी आहे की नाही? माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला नको का? यावर विचार करणं गरजेचं आहे.